काहीचे काही वैराग्य नो हे वैराग्य सोपारे मज बोलतान वाटे खरे विष खावे धन्य तुझी एक सृष्टी नो हे वैराग्य सोपारे विष खावे ग्रासोग्रासी जसं विष ग्रहण केल्यानंतर वेदना जीवाला होतात त्याचप्रमाणे वैराग्याच्या वेदना असतात अंदर सुलात तप करणी नागाबाबाचे दर्शन ओ बोला शंकर स्वामी जनार्दन बोला शंकर स्वामी जनार्दन शंकर स्वामी जनार्दन तिथे मी पामर काय वर्णू तेथे मी पामर काय वर्णू पामर विषयी जिज्ञासू मुमुक्षु चार वर्ग काही जीव पामर असतात काही जीव विषयी असतात काही जीव मुमुक्षु असतात आणि काही जीव जिज्ञासू असतात आणि परमार्थामध्ये जिज्ञासा महत्वाची आहे इकडेही माझ्यासारखा पामर काय वर्णवणार आहेत आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा जरी आपण विषय घेतला माझ्यासारखा पामर काय वर्णवणार आहे काय महिमा मनवोनी नारायण गिरी ओ लीन झाले ओ चरणी गंगागिरीजी गंगागिरी ओ दोन्ही महापुरुष दोन्ही महात्मे उच्च कोटीचे महात्मे आहे
आणि दोन्ही महापुरुषांजवळ स्वतंत्रता आहे, ऐश्वर्य आहे आणि औदार्य आहे. कारण देण्याकरता ऐश्वर्य असावं लागतं, देण्याकरता औदार्य असावं लागतं आणि देण्याकरता स्वतंत्रता असावी लागते. या तिन्ही गोष्टीपैकी एक जरी गोष्ट कमी असेल तर तो दानशूर ठरत नाही. स्वतंत्रता असावी. येता आपला मोठा सप्ताह चालू आहे, आज 4था दिवस आहे. कदा काळी न कळत, असं कधी घडत नाही, पण न कळत एखाद्याकडे जर वरंगणी मागाय गेलंच ना, आपल्या गावात जावं लागत नाही, सगळे घेऊन येतात. न कळत कदा काळी ज्या वेळेला आपण वरंगणी मागायला गेलो तर ते म्हणत असतात, महाराज किंवा भाऊ का हो, देवा करता नाही द्यायची तर वाघल गावात राहावा कसं? चिंचोडगाव जाऊन राहता का? जगून तरी काय उपयोग आहे? कदा काळी असे बोलतात का जसं अख्खा सप्ताह एकटा करतो का काय. पण जेव्हा पावतीवर लिहायची वेळ येते तेव्हा तो म्हणत असतो, बाईला विचारतो मग सांगतो काय. म्हणजे तिला विचारतो आणि मग सांगतो. म्हणजे ऐश्वर्य आहे पण स्वतंत्रता नाही. काही जणांकडे ऐश्वर्य आहेत, खिशात हात जात नाही. म्हणजे पैसा असून सुद्धा उपयोग नाही. म्हणून स्वतंत्रताही असावी, औदार्यही असावं आणि ऐश्वर्यही असावं. साधूजवळ तिन्ही गोष्टी आहेत. ऐश्वर्यही आहेत, औदार्यही आहे, देण्याकरता स्वतंत्रताही आहेत. याचं कारण पूर्ण आणि अपूर्ण या दोन गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात. आता आपण अपूर्ण असेल तरच दुकानात जाऊ न, पूर्ण असल्यानंतर दुकानात आपलं काय काम आहे? मग अगोदर जीव अपूर्ण असावा आणि पूर्ण होण्याकरता साधूचं द्वार आहे. म्हणजेच घातला दुकान देती आली असी दान. संत देण्याकरताच आलेले आहे, पण अगोदर आपण स्वतःला अज्ञान समजणं महत्वाचं आहे. कुणापुढे? साधू पुढे, संतांपुढे. आपण जर स्वतःला ज्ञानी जर समजलो तर आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून अगोदर आपण अपूर्ण असावं. विठाला आणि पूर्ण हे दोन शब्द दोनच ठिकाणी लागू होतात. एक आहे भगवंत आणि दुसरे आहे संत. या दोन ठिकाणी पूर्ण शब्द लागू होतो. याचं कारण आता जीव तर ब्रह्म आहे, जीवाला काही आवश्यकता नाहीये, परंतु जीव कामना रहित आहे, जीव संकल्प रहित आहे. एकदा सद्गुरूने आपल्या शिष्याला एक प्रश्न केला. म्हणले, बघ ही खुर्ची आहे, या खुर्चीवरती तू बसलेला आहे आणि वरती तलवार बांधलेली आहे. न कळत कदा काळी ती तलवार तुझ्यावरती कधी पडेल याची शाश्वती नाही आणि केव्हा तुझा मृत्यू होईल याची सुद्धा शाश्वती नाही. यातून बाहेर येण्याकरता तू काय करणार? त्यावेळेला त्याने गुरुदेवांना प्रश्न केला, गुरुदेव मी खुर्चीवरती बसलेलो आहे, तलवार वरती बांधलेली आहे, परंतु जीव वाचवण्याकरता मी खुर्ची सोडून तेव्हाच बाजूला जाईल. मग गुरुदेवांनी प्रश्न केला, अरे तू खुर्चीवर बसलेला आहे तर तुझे पाय बांधलेले असले, मग हात जर बांधलेले असतील, ह्यातून मार्ग? त्यावेळेला त्याने गुरुदेवांना प्रश्न केला, गुरुदेव यातून तुम्हीच मार्ग काढा. त्यावेळेला गुरुदेवांनी प्रश्न केला त्याला, घाबरू नकोस, ही केवळ कल्पना आहे, तू कल्पना करतोय.
संकल्पना म्हणून जीव कल्प विकल्प संकल्प मनामध्ये प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहे आणि ज्या वेळेला मन संकल्प विकल्प करते तेव्हाच दुःख भोगावं लागतंय. आता साधू जवळ स्वतंत्रता आहे, ऐश्वर्य आहे, औदार्य आहे. आणि एक दिवस जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबर यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग झाला. सूर लावा विठ्ठल. नकळत पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या भेटी करता आल्या. साधू जवळ स्वतंत्रता आहेत ना, ऐश्वर्य आहेत, औदार्य आहेत, आले परमात्मा. तुकाराम महाराजांची परिस्थिती पाहिली, बसण्याकरता सुद्धा काही नव्हते. पाहुणे घराचे आज आले काय करून उपचार खूप मोडती जर दरदरीत प्राणा मजर दिल्या कन्या मोडत्या त्या बाजार भरी वाकळाच्या शेजा. काय उपचार करावा? मोडक्या त्या बाजाय परमात्मा बसलेले, तांदळाच्या कण्या शिजवल्या आणि भोजन झाल्यानंतर पांडुरंग परमात्माने विडा मागितला होता. विडा अष्टभोगापैकी एक भोग आहे म्हणून एकादशीला विडा वर्ज्य आहे. एक पानम सुखारोग्यम द्विपानम निष्फलं भवेत् अति श्रेष्ठम त्रिपानं च चतुर्थं पंचकं तथा. एक पानम सुखारोग्यम द्विपानम निष्फलं भवेत् अति श्रेष्ठम त्रिपानं च चतुर्थं पंचकं तथा. आणि हा श्लोक पान खाणाऱ्यांनी पाठ करावा. विठ्ठल म्हणजे पान खाणाऱ्यांकरता सुद्धा श्लोक आहे. एक पान खाणं आरोग्याला चांगलं आहे. द्विपानम निष्फलम भवेत्, दोन पानं खाणं चांगलं नाही. अति श्रेष्ठम त्रिपानम च चतुर्थम पंचकम तथा. आणि पान खाणं चांगलं आहे. तुम्ही बघा कुठं जर आपण जागरणाला गेलो तर ते जागरण कारण सारखे पानच खातात. का? कारण नागिलीमुळे कंठ फुटत असतो, म्हणजे आवाजाला एक प्रकारची धार निर्माण होते म्हणून पान खातात. त्यामध्ये दुसरी जी वनस्पती आहे, आपण जुनी जी मंडळी आहे त्यांना ज्ञात आहेत, गुंजाचा पाला तोही आवाजाला चालतो आणि तो पानात असतो म्हणून पान खाणं चांगलं आहे. पण अष्टभोगापैकी एक भोग आहे. आणि विडा देण्या इतकी सुद्धा परिस्थिती आमची नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मुख शुद्ध तुलसी तुका म्हणे, म्हणून विडा देण्या इतकी परिस्थिती नाहीत म्हणून तुळशीचं पत्र दिलं. मग संत दानशूर कसे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. अभंगाचं प्रथम चरण. घात
घातला दुकान देती आली असी दान, देती आली असी दान. आणि साधू संतांनी कोणतं दान दिलं? साधू संतांनी आम्हाला ज्ञान दान दिलं, विद्या दान दिलं. इतर जे दान आहे, जे धन आहे, या दानाची चोरी होत असते. परंतु ज्ञानदान असेल, विद्यादान असेल, या धनाची कधीही चोरी होत नाही. एवढी मोठी कृपा महाराजांनी आपल्यावर ते केली. कृपादान केले संती कल्पांतरी सरी. कल्पांतरी आणि कल्प, कल्पांत या अनेक वचनी शब्द आहे आणि कल्प हा एक वचनी शब्द आहे. मग कांचनदान असेल, गोदान असेल, भूदान असेल, नाहीच कळलं तर मतदान असेल. कांचनदान, गोदान, भूदान जे बळीराजाकडे मागितलं वामन अवतारामध्ये, 3 पद पावलं भूमिदान मागितले. त्यावेळेला बळीराजाचे गुरु, दैत्य गुरु शुक्राचार्य बळीला सांगत होते, अरे बळी, हा बाळ रूपामध्ये जो आलेला आहेत ना, हा कुठे ब्राह्मण नाहीये, स्वयंभू भगवान विष्णू आहे आणि तुला मारण्याकरता आलेला आहे. दान देऊ नकोस. त्यावेळेला बळीराजाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. बळीराजाने भगवंताकडे पाहिलं, भगवंत मला भेटण्याकरता आलेले आहे. न मानावे आईचे, न मानावे आईचे, गुरुचे वचन तेने नारायण प्रगटेल किंवा अंतरे. काय गुरुचं ऐकाव? देव भेटण्याकरता आलाय आणि गुरुदेव सांगतात नकोस, दान द्यायचंय. अगोदर संकल्प सोडावा लागेल. त्यावेळेला बळीराजा संकल्प सोडणार, तोच शुक्राचार्यांनी कमांडलूत प्रवेश केला. आता भगवंत येते. चतुरा तो शिरोमणी मनी, गुण लावण्याची खाणी. भगवान विष्णू चतुर आहे, भगवान शिव भोळे. महादेवाच्या देवळातून घंटा चोरून नेला तरी ते काही म्हणणार नाही, इतके भोळे. एकदा चोर महादेवाच्या मंदिरात आले आणि लाईट गेलेली होती.
म्हणून त्यांना दानपेटी दिसली नाही. ते महादेवाच्या पिंडीवरती उभे राहून प्रकाश लावून मग दानपेटी शोधताय. तरी सुद्धा भगवंताने त्यांना दर्शन दिलं महाराज. कारण चोर सुद्धा चोरी करत असताना देवाला नवस करून चोरी करतात, देवा काहीतरी सापडू दे. म्हणून आपला तिकडे गेट होणं, कुठलं तर भिंत कंपाऊंड होणं फार महत्वाचं आहे. तसं कोणी येणार नाही, पण ते म्हणतील कदा काळी बरं झालं बाबांनी कृपा केली. देव काय त्यांनाही साह्य असते. आणि तसं भगवान विष्णू चतुर आहे. वामन अवतारामध्ये कमांडर प्रवेश केला आणि एका काडीने काय अडकलं म्हणून पाणी का पडेल, आणि ती ज्या वेळेला काडी कमांडलूत टाकली ती शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली. कोपरगावला दैत्यगुरु शुक्राचार्यांची तपोभूमी आहे कोकमठाण मध्ये. आणि अशा प्रकारे शुक्राचार्य पुन्हा कमांडलूतून बाहेर आले. दिलं भूदान कुणी, बळीराजा. जसं आपल्या बेटा करता गुरुदेव नारायणगिरी महाराजांना आमचे चंद्रभान तात्या असतील, प्रभात तात्या असतील, सर्व त्यांचं कुटुंब, त्यांची फॅमिली, त्यांनी बेटाला जी जमीन दान दिलेली आहे ते भूदान आहे, भूमिदान दिलेली आहे. बळीराजाकडे ज्या वेळेला भगवान परमात्मा आले होते आणि बळीराजाने संकल्प सोडला. तुका म्हणे बळी, तुका म्हणे तुका म्हणे बळी जीव दिला पायात,
जीवन समर्पित केलं परमात्मा, आणि परमात्मा मध्ये समरस व्हावा लागते. आणि वास्तविकता परमार्थामध्ये जो समरस नसेल त्याने केलेला परमार्थ सुद्धा व्यर्थ आहे. समाजाला दाखवण्याकरता परमार्थ नसावा. काही मंडळी सूर्य उगवल्यावर गावात लोक जमल्यावर मग मारुतीला पाणी घालायला येतात. म्हणजे गावाला दाखवायचे मी किती परमार्थ करतो. गावाला माहिती तू काय करतोय, गावाला जर माहित असत. बाबा कुठे झोपिले या कार्यक्रमाला सगळं रिपोर्ट. पण परमार्थ हा अंतरंगाचा विषय. सद्गुरूला जीवन समर्पित केलं दैत्यगुरु शुक्राचार्य, भगवंताच्या चरणावर जीवन समर्पित केलं. आणि सद्गुरूच्या चरणावरती जीवन हे समर्पितच असत तर जीवन कृतार्थ होईल. मग त्या ठिकाणी गुरुवर्य नारायणगिरी महाराज असतील, स्वामी शांतिगिरी महाराज असतील, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज असतील, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी असेल, परमानंदगिरी बाबा असतील, ही सकल संत मंडळी यांच्या चरणावरती सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, सर्व भावाने शरण असावं. देण्याकरता ते समर्थ आहे. कारण त्यांच्यापेक्षा उदार या विश्वामध्ये कुणी नाहीये. चंद्रही नाही, सूर्यही नाही, आणि परिसही नाही, मेघही नाही. त्यांच्यापेक्षा उदार कुणी नाहीये. बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्षणापुरत्या मर्यादित आहेत, परंतु साधू संत हे कायमचे आहेत. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले,
तपो ज्ञान वैराग्य, तपो ज्ञान वैराग्य, भक्ति स्वरूपम सदानंदं साधु संन्यासयोगं। तपो ज्ञान वैराग्य, भक्ति स्वरूपम सदानंदं साधु संन्यासयोगं।
आली सीता संत उदार भरले अनंत भांडार या विश्वामध्ये साधू संतांपेक्षा उदार मंगलमय कुणी नाही अभंगाचं द्वितीय संत संत उदार उदार भरले अनंत भांडार या विश्वामध्ये केवळ संतच उदार आहे, बाकीच्या गोष्टी उधार आहेत. 8 दिवसानं पुन्हा पैसे द्यावा लागणार, बाकी गोष्टी उधार आहे. 4 दिवस 8 दिवस. आता आज खडीचे पैसे दिले आपण मग 10,000 रुपये. गंगागिरी महाराजांनी 5,000 रुपये पाठवले. आमचे थोर वागलगावकर पंढरीनाथ दशरथ पाटील जाधव श्री क्षेत्र चोर वागलगावने थोर वागलगाव यांच्याकडून महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आश्रम बांधकामासाठी 5,151 रुपये देणगी दिल्याबद्दल सरलावीट संस्थान शाखा श्री क्षेत्र थोर वागलगावच्या वतीनं धन्यवाद. विठाला देण्याकरताच ते आलेले, दिले. देती आली असी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. विढाला विढाला
या विश्वामध्ये बऱ्याचशा गोष्टी उदार आहेत, परंतु त्यांना असतंय. सूर्य उगवतोय, सूर्य मावळतोय, सूर्याला सुद्धा असतंय. चंद्र जो आपल्याला शीतलता देतो, मनाची मनोबल जे आपण ज्याला म्हणतो, कारण चंद्र ही मनाची देवता आहे. चंद्राची शीतलता आपल्याला कमी मिळाली की मनामध्ये संकल्प, विकल्प, उदासीनता या गोष्टी निर्माण होतात. मग कदा काळी चंद्र अमावस्या तिथीला नसतो म्हणजे चंद्राला सुद्धा असतंय, नसतो चंद्र. म्हणून कदा काळी आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी यापासून या देहाची निर्मिती आहे. म्हणून त्याचा प्रादुर्भाव आपल्यावरती होत असतो. आबाळ आलं की अंग जड पडते, कधी कधी हाडं दुखतात, आबाळ आल्यावर काही लोकांना दम लागतो. तसं चंद्राची शीतलता कमी मिळाल्यामुळे मनामध्ये संकल्प, विकल्प, निराशा निर्माण होते. मग काही लोक म्हणतात बाबा आमुष आल्यावर मला असं होते. मग हे का होते? याचं कारण आहे चंद्राची शीतलता कमी मिळाली. म्हणून चंद्र ही मनाची देवता आहे, पण त्यांना सुद्धा असतंय ते अमावस्येच्या दिवशी दिसत नाही. निसर्ग किती पडतो, यंदा नाही पडला तो भाग वेगळा आहे, परंतु ओसरून जातो. संत कधी ओसरले नाही. जरी आजही सद्गुरू गंगागिरी महाराज भेटण्याची इच्छा केली तर भेटू शकतात. आजही गुरुदेव नारायणगिरी महाराज सुद्धा, परंतु अंतःकरणाची तीव्र जिज्ञासा पाहिजे. जसं आंब्याचा वृक्ष आहे, त्या वृक्षावरती आंब्याने परिपक्व बनावं, पोपट आपोआप येतो आणि आंब्याचा स्वाद घेऊन जात असतो. तसं संत जीवनामध्ये आपोआप येतात. बाबाजी स्वप्नी येऊनही तुला अनुग्रह दिला, नीच प्रती स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी असतो. अंतःकरणापासून उपासना केली तर आजही बाबाजी सुद्धा भेट देऊ शकतात. जनार्दनाच्या समाधी मधून अजून येतो स्वदा, शिवनामाचा उच्चार आजही आवाज येतो, परंतु कोणाला येतो हे महत्वाचं आहे. कुणी गेलं कान लावलं असा आवाज येत नाही. त्याकरता साधकही तसा असावा. जसं तुकाराम महाराजांनी अनेक उदाहरणं दिलेली. वाट पाहे उभा भेटीशी आवडी, कृपाळू तातडी होता, देव वाट पाहत, पण कुणाची भक्तही तसा असावा. वासुदेवी भगवती भक्ती योग जनयत्नाशिव वैराग्यम ज्ञानम च यदयुगम. सद्गुरू विराज गंगागिरी महाराज एकदा एक हिमालयातले महात्मा होते. मी जास्त वेळ लांबवणार नाही, 2-5 मिनिटात आपण आपली सेवा ठेवून देणार आहे. आणि एक महात्मा आले होते हिमालयामध्ये. गुरुवर्य महाराजांशी त्यांनी संवाद साधला आणि त्या संवादामध्ये असा विषय झाला होता की त्या महात्म्याने गुरुवर्य महाराजांना असा प्रश्न केला का कुणी एक महात्मा आहे आणि ज्यांनी कौपिन धारण केलेली आहे,
आणि ब्रह्म मुहूर्तावरती या संपूर्ण बेटाला ते महात्मा प्रदक्षिणा मारताना मला पाठी दिसलेत. ज्या वेळेला ते महात्मा ध्यानास्थ बसलेले होते त्यावेळेला गंगागिरी महाराज त्यांना भेटले, म्हणजे बेटाला प्रदक्षिणा मारताना दिसले. म्हणजे आजही गंगागिरी महाराज सुद्धा आपल्याला भेटू शकतात, परंतु आपण अगोदर त्या पात्रतेचं असावं, आपण अगोदर परिपक्व बनावं. शास्त्र असं सांगते ज्याचा जसा भाव असेल तसा परमात्मा त्याला दया जवळी तैसा देवा भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. म्हणून सद्गुरु शिवाय देवाची प्राप्ती नाही. तेने भेटी देवा संता पायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. संतांना भेटलं की देव आपोआप भेटतोय. जे अगोदर येतात त्यांच्या करताही त्यांच्याकडं आहेत, जे मागावून येतात मागत्यासी पुरी धनी अनेकासी उरे. जे मागवून येतात त्यांच्याकरता सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. अभंगाचं तृतीय चरण. मागत्यासी पुरे
अनेकांकरता त्यांच्याजवळ त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्याकरताही शिल्लक असतं। याचं कारण भगवान परमात्मा परम असं असणारं तत्व भगवान परमात्म्याने त्यांची जुळी भरल्यामुळे ते कधीही रित होत नाहीत। अशा अर्थाचा हा अभंगाचं शेवटचं चरण। सोरला विठाला गामने पोते देवी भरली नुही रीती। भगवान परमात्म्याने त्यांची जोडी भरल्यामुळे ती केव्हाही रिकामी होत नाही। म्हणून निस्वार्थप्रमाणे सेवा करा।